हॅलो, मी स्वयंपाकाचं काम करते. एका ताईनं मला कॉमेंटमध्ये विचारलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला किती घंटे लागते एका घरामध्ये. मी सांगते पुढं तुम्हाला ताई. आणि बघा, मी पहिल्या घरी मस्त असं बनवले बघा, रायता बनवलं, काकडीचं शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त असं दूध तापवले साईडला. आणि खूप छानशी अशी मी पत्ताकोबी आलूची मस्त सुकी ड्राय भाजी बनवलेली आहे इथं. आणि राईस बनवले, स्टीम राईस आणि दाल तडका बनवलेले खूप टेस्टी. आणि इकडे बघा मस्त असे फुललेले मी 8 ते 9 फुलके बनवलेले. आणि इकडचं झालेलं आहे जेवण, खाली करून झालेले माझं सगळं जेवण, झाकून झाले, किचन ओटा साफ झालेले आहे. मी आलेली दुसऱ्या घरी बघू शकता तुम्ही. मी टेस्टी असले मस्त ग्रीन पीसचे पराठे बनवले ना, खूप टेस्टी पराठे बनवले. माझे एक पण पराठे कधी पण फुटत नाहीये. मी पराठे इतके छान बनवते ना, हे स्टफिंगचे पराठे बनवलेले इतके छान बनवते ना पराठे, की माझे पराठे खूपच आवडते दीदी लोकांना. म्हणून मला प्रत्येक म्हणजे हार पराठे येतात मला. असं नाही की मला कोणते पराठे येत नाही, असं सगळे पराठे येतात मला. इकडचं नुसतं आज पराठे होते, भाजी नव्हती, काही नव्हतं. जेवण झालेलं, झाकून झालेलं, इकडचं किचन साफ झालेलं आहे. मी आलेली तिसऱ्या घरी बनवले मस्त असे 2 फुलके अलग बनवले, 3 फुलके अलग बनवले. आणि भैयासाठी नाश्ता अलग बनवलेला आहे मी, पनीर पराठा आणि दाल तडका बनवलेले आणि पंपकिनची सुक्की भाजी बनवलेली, खूप टेस्टी छान. आणि दोघा जणांचा नाश्ता अलग बनवलेले, दलिया बनवले त्याच्यामध्ये. 2 जणांचा नाश्ता अलग बनवले. इकडचं किचन साफ झालेले. मी निघाले माझ्या घरी. आणि ताई, मला एका घरामध्ये 1 ते 1.25 घंटा लागतो काम करायला. आणि मला छान छान अशाच कमेंट करत जावा, मला सपोर्ट करत जावा.